हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? दिस इज सीए ऋषिकेश जाधव आणि मित्रांनो आपण शिकतोय पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. मित्रांनो लास्ट लेक्चर पर्यंत आय होप तुम्हाला आता खूप चांगल्या प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय असतं हे कळालं असेल. आता आपण डायरेक्टली ह्या लास्ट स्टेपला मूव्ह करणार आहोत अँड दॅट इज मित्रांनो पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. सगळ्यात पहिले तर फायनल अकाउंट्स म्हणजे काय हे समजण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला एक प्रॉपर पूर्ण स्टोरी समजावणार आहे. बघा, मी तुम्हाला आधीच एकदा बोललो होतो की माझ्याकडनं शिकताना आपण गोष्टी फक्त थिअरॉटिकली नाही तर प्रॅक्टिकली समजणार आहोत. ठीक आहे. आणि 11चा तुमचा बेस नसेल तरीही तुम्हाला गोष्टी कळतील. ह्या लेवलला जाऊन मी कॉन्सेप्ट आणि टॉपिक्स तुम्हाला शिकवेल. तुम्ही फक्त आता एकदम शांत प्रकारे लक्ष द्या. बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. तुमचा तुमचा स्कूलमध्ये वर्षभराचा परफॉर्मन्स कसा आहे हे जाणून घेण्यासाठी वर्षाच्या एंडला काय बनवला जातो? सर, एक रिपोर्ट कार्ड बनवला जातो. सर, तो दिवसच वाईट आहे. रिपोर्ट कार्ड ज्या दिवशी मिळणार असतो ना सर, म्हणजे त्या एक दिवस आदल्यापासून ना सर ना जेवण जात ना पाणी जात. कारण माहिती आपण काय दिवे लावलेत आणि आता घरच्यांना ते दिवे लावलेले दिसणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर ना काही जणांच्या एकदम पप्पा मम्मी काढतात बेल्ट, काही मम्मी लाटणं, जे हातात मिळेल त्याच्यानी एकदम काय चालू होतं सर, घरात महायुद्ध चालू होतं. बरोबर. बट एनिवेज मला सांगा, इन शॉर्ट तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, तुमचा वर्षभराचा परफॉर्मन्स कसा आहे हे जाणून घेण्यासाठी टीचर्स काय बनवतात? रिपोर्ट कार्ड बनवतात. काय बनवतात मित्रांनो? रिपोर्ट कार्ड. ह्या रिपोर्ट कार्ड मधनं प्रत्येक स्टुडंटचं वर्षभराचा काय कळतो आपल्याला? परफॉर्मन्स कळतो. काय करतो? परफॉर्मन्स. तसंच मला सांगा मित्रांनो, जर आपल्याला बिझनेसचा परफॉर्मन्स जाणून घ्यायचा आहे. काय जाणून घ्यायचा आहे? बिझनेसचा परफॉर्मन्स. तर आपल्याला बिझनेसचा पण एक रिपोर्ट कार्ड बनवता आला पाहिजे की नाही? आणि बिझनेसच्या रिपोर्ट कार्डला आपण म्हणतो मित्रांनो फायनान्शियल स्टेटमेंट्स. काय म्हणतो? फायनान्शियल स्टेटमेंट्स. आर यू गेटिंग इट? नथिंग बट हे काय असतं? हे सिम्पली एक रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बिझनेसचा फायनान्शियल परफॉर्मन्स कळतो. बरोबर. आता साहजिक आहे, तुमच्या पॅरेंट्सनी एवढी फीज भरून तुम्हाला स्कूलमध्ये घातलं. त्या स्कूलमध्ये घातल्यानंतर तुम्हाला टीचर्स वर्षभर शिकवतायत आणि ते सगळं करून फायनली तुमच्यात काही वाढ होतीये नाही होते, डिक्लाइन आहे, ग्रोथ आहे, मार्क्स वाढतायत कमी होत आहेत, हे कळण्यासाठी काय बनवणं गरजेचं आहे? एक रिपोर्ट कार्ड गरजेचं आहे की नाही? तसंच बिझनेस मध्ये पण जसं तुमच्या पॅरेंट्सनी फीज लावलेली तसं बिझनेस मध्ये लोक लावतात कॅपिटल. काय लावतात? कॅपिटल. आणि हे कॅपिटल लावून मित्रांनो हा बिझनेस ग्रो झालाय की नाही झालाय, त्यानंतर बघा जसं वर्षभर टीचर्स तुम्हाला शिकवतात तसं वर्षभर बिझनेस मध्ये जो ओनर आहे आणि जे एम्प्लॉईज आहे वर्षभर मेहनत करत असतात. किती सारे मल्टिपल ट्रान्झॅक्शन होतात, मल्टिपल ऍक्टिव्हिटीज होतात मित्रांनो. आणि हे सगळं केल्यानंतर ना डोंट यू थिंक आपल्याला बिझनेसचा पण परफॉर्मन्स कळायला पाहिजे की नाही? तेव्हाच तर कळेल की बाबा हे जे पैसे गुंतवले ते राईट डिसिजन होता की नव्हता, खरंच आपला डिसिजन चुकलाय की बरोबर आहे, आपले आपले पैसे ग्रो होत आहेत की नाही होते, आपल्याला बिझनेस मधनं प्रॉफिट होतोय की लॉस, हे सगळं कळण्यासाठी जो रिपोर्ट बनवला जातो त्याला मित्रांनो आपण म्हणतो फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता काय असतं फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये? तर बघा, फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये ना मित्रांनो तीन कॅटेगरीचे रिपोर्ट बनतात. एक बनतं मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट. काय बनतं मित्रांनो? ट्रेडिंग अकाउंट. काय असतं सर हे? आपण समजूयात. एक बनतं मित्रांनो पीएनएल अकाउंट. पीएनएल म्हणजे थोडक्यात प्रॉफिट अँड लॉस. पीएनएल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मित्रांनो म्हणतं बॅलन्स शीट. काय म्हणतं? बॅलन्स शीट. आता काय ह्या तिन्ही मधला डिफरन्स काय? तर सिंपल आहे बघा, फार सिंपल आहे. ट्रेडिंग अकाउंट मध्ये पहिली गोष्ट तर ना ह्या दोन रिपोर्ट्स मधनं आपल्याला कळतो बिझनेसचा प्रॉफिट किंवा लॉस. म्हणजे वर्षभर जे आपण हे सगळे ट्रान्झॅक्शन केले, वर्षभर जे आपण एवढी सगळी मेहनत केली, ते सगळं करून बिझनेसला नक्की प्रॉफिट झालाय की लॉस झालाय, प्रॉफिट झालाय की लॉस झालाय, थोडक्यात मुलगा पास झालाय की फेल. म्हणजे इथे आपल्याला ह्या दोन स्टेटमेंट मधनं कळतं की बिझनेसला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय. मग सर हे दोन स्टेटमेंट्स मध्ये डिफरन्स काय? तर डिफरन्स फार सिंपल आहे. ट्रेडिंग अकाउंट आहे ना मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय जातं माहितीये का? जे तुमचं कोर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड एक्सपेन्सेस अँड कोर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड इन्कम. म्हणजे काय सर?
अगदी अगदी सिंपल उदाहरण घेऊयात. टाटा मोटर्सचं एक्झाम्पल घेऊयात. बघा, जर टाटा मोटर्स काय करते, टाटा मोटर्स गाडी बनवते, म्हणजे गाडी बनवण्यासाठी डायरेक्ट गाडी बनवण्यासाठी लागणारे सगळे खर्च, म्हणजे ते गाडीचं रॉ मटेरियल, त्या गाडीवर काम करणाऱ्या लोकांची सॅलरी, त्याच्यावर होणारा अजून काही खर्च, म्हणजे जोपर्यंत एक एक लिटरली लोखंडाच्या गोळ्यापासून ते फायनली गाडी बनण्यासाठी जो काही खर्च लागतो, त्या फॅक्टरीतल्या लोकांची सॅलरी, त्या फॅक्टरीतली इलेक्ट्रिसिटी, त्या फॅक्टरीचं रेंट, ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, एक्सपेन्सेस. काय म्हणतो, एक्सपेन्सेस. आणि आणि ती गाडी विकून जे पैसे येतात त्याला आपण म्हणतो सेल्स. काय म्हणतो आपण, सेल्स. तर थोडक्यात कोर गाडी बनवण्याचा खर्च, कोर गाडी म्हणजे काय, मेन गाडीशी रिलेटेड डायरेक्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ऑफिस मध्ये एक एक आता इमॅजिन करा, टाटा मोटर्सच्या शोरूमला एक टाटा मोटर्सचा माणूस बसलाय, तो एम्प्लॉईची पण सॅलरी टाटा मोटर्स पे करतोय, तो पण बिझनेस साठी काय एक्सपेन्स आहे. पण मला सांगा, तो डायरेक्ट गाडी बनवण्यासाठी लागलेला एक्सपेन्स आहे का, नाही सर. सिंपल आहे सर, तो एक्सपेन्स कंपनीचाच एक्सपेन्स आहे, बिझनेस एक्सपेन्स आहे, बट सर तो गाडी बनवण्यासाठी लागणारा खर्च नाहीये. तो सर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स आपण त्याला म्हणू शकतो, किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणू शकतो. तुमच्या एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी जसं म्हणलं, कोर गाडी बनवण्यासाठी, मेन गाडी बनवण्यासाठी लागणारे सगळे खर्च आणि ही गाडी विकून मिळालेले पैसे जातात मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट मध्ये. कुठे जातात, ट्रेडिंग अकाउंट. ह्या व्यतिरिक्त जे काही बिझनेसचे एक्सपेन्स आहे आणि कोर गाडी विकण्या व्यतिरिक्त जो काही बिझनेसचा इन्कम आहे, तो सगळा जातो पीएनएल ला. बरोबर. तर बघा, ह्याला आपण अजून डिटेल मध्ये पुढे शिकणार आहे, ह्याचे फॉर्मॅट्स काय आहेत, कसं आहे, बट तुम्हाला एक आयडिया आली असेल की दोन्ही मध्ये फरक काय. बघा, ह्याच्यात जातात कोर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जातात पीएनएल मध्ये. ह्या दोन्ही स्टेटमेंट्स मधनं बिझनेसचा काय कळतो, प्रॉफिट किंवा लॉस. बरोबर. आणि आणि मित्रांनो, फायनली जे तिसरं स्टेटमेंट आहे बॅलन्स शीट, ह्यातनं कळतं की वर्षाच्या एंडला ऍसेट्स किती आहेत आणि लायबिलिटीज किती आहेत. काय म्हणलं मित्रांनो, बिझनेसचे ऍसेट्स किती आहेत आणि लायबिलिटीज किती आहेत. सर काय असतात ऍसेट अँड लायबिलिटी, एकदम सिंपल भाषेत बघूयात. लायबिलिटी म्हणजे लोकांचं देणं, लायबिलिटी म्हणजे लोकांचं देणं, कळलं. म्हणजे बिझनेसनी कुणाकडनं लोन घेतलंय, बिझनेसनी कुणाकडनं उधारी घेतली आहे, इन्क्लुडिंग बघा कॅपिटल पण बिझनेस आणि ओनर काय वेगवेगळे आहेत. ओनर बिझनेस मध्ये कॅपिटल टाकतो, बिझनेस साठी त्याची लायबिलिटी झाली ना, उद्या ओनरला हे पैसे परत करावे लागतील. म्हणजे थोडक्यात जे जे आपण लोकांकडनं घेतलेले पैसे आहेत त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटी. किंवा किंवा समजा आपण कुणाकडनं काहीतरी सर्व्हिस घेतली आहे, काहीतरी आपण गुड्स वगैरे घेतलेत, पण अजून आपण त्यांना पैसे दिलेले नाहीयेत. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊयात. मी ह्या जागेवर आज क्लासेस चालवतोय, इमॅजिन करा मी ही जागा भाड्याने घेतलीये. ठीक आहे, आता पूर्ण महिना मी इथे क्लासेस चालवले, पण अजून मी ह्याचं भाडं पे नाही केलंय, तर ही पण माझ्यासाठी एक काय आहे, लायबिलिटी आहे मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. मग सर ऍसेट्स काय असतात, ऍसेट म्हणजे फार सिंपल आहे, बिझनेसची ओनरशिप किंवा बिझनेसचे प्रॉपर्टी असणाऱ्या गोष्टी, ज्याला बिझनेस यूज करते लॉंग टर्म मध्ये आणि शॉर्ट टर्म मध्ये पैसे कमवण्यासाठी. आर यू गेटिंग इट. बघा, परत एकदा रिपीट करतो, बिझनेसची प्रॉपर्टी ज्याच्यावर बिझनेसचा मालकी हक्क आहे, ज्याच्यावर बिझनेसची ओनरशिप आहे आणि ज्याला बिझनेस यूज करताय पैसा कमवण्यासाठी. आर यू गेटिंग इट. आणि बघा, फॉर एक्झाम्पल आता तुमचे माझ्या क्लासमध्ये हे बेंचेस झाले, हा कॅमेरा झाला, हा टीव्ही झाला, हे सगळे माझ्यासाठी काय झाले, ऍसेट्स. तर थोडक्यात ह्याला जर मी आहे ना समरी जर बनवली तर काय, थोडक्यात ह्या दोन स्टेटमेंट मधनं बिझनेसचा प्रॉफिट झाला की लॉस झाला, आणि ह्यातनं कळतं बिझनेस मध्ये किती ऍसेट्स आहेत आणि बिझनेसचे किती लायबिलिटीज आहेत. हे सगळ्यात महत्वाचे 3 स्टेटमेंट्स आहेत मित्रांनो, आणि हेच 3 स्टेटमेंट बनवायला आता आपल्याला शिकायचंय. आर यू गेटिंग इट. क्लिअर आहे का. चला आता विदाउट वेस्टिंग अ लॉट ऑफ टाइम आपण काय करूयात, सरळ ह्याचा आहे ना फॉर्मॅट बघूयात. बरोबर. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या इथं दिलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट्सला एक एक करून मी तुम्हाला समजावणार आहे, पण त्याआधी आपल्याला फॉर्मॅट बघणं फार गरजेचं आहे. तर चला या इकडे आपण पहिले फॉर्मॅट स्टडी करूयात. सगळ्यात पहिले त्याच्या आधी फॉर्मॅट बघायच्या आधी त्यांनी तुम्हाला अकाउंटिंगच्या स्टेप्स दिल्यात. बघा, सगळ्यात पहिले आपण परत याला आहे ना स्कूलच्या टीचर सोबत लिंक करूयात. मला सांगा, जर तुमच्या स्कूलच्या टीचरला वर्षाच्या एंडला रिपोर्ट कार्ड बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, रिपोर्ट कार्ड, ज्यातलं तुमचा परफॉर्मन्स कळेल, त्यासाठी डायरेक्ट वर्षाच्या एंडला तुमचे सगळे मार्क लिहितात का, दर युनिट टेस्टला, दर 6 महिन्याला, दर म्हणजे म्हणतो ना आपण मिड टर्म एक्झाम, फायनल, प्रत्येक एक्झामचे मार्क्स टीचर्स काय करून ठेवत असतील, कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवत असतील. तुम्ही ऍज अ टीचर इमॅजिन करा, तुम्ही एक टीचर आहे,
आणि असं इमॅजिन करा की तुमच्या इथे बॅच मध्ये 50 मुलं आहेत आणि त्या 50 मुलांचा तुमच्याकडे प्रत्येक एक्झामचे मार्क्सचा रेकॉर्डच नाहीये. वर्षाच्या एंडला रिपोर्ट कार्ड बनवू शकाल का सर? पॉसिबलच नाहीये. एवढ्या मुलांचे, एवढ्या पेपरचे, एवढ्या एक्झामचे मार्क अचानक एका रात्रीत सगळे कसे घेऊन येणार? तसंच बिझनेस मध्ये पण डेली बेसिसवर लाखो हजारो ट्रान्झॅक्शन होतात मित्रांनो. आणि मग जर या ट्रान्झॅक्शन्सला दररोज रेकॉर्डच नाही केलं तर फायनली आपण हे आता जे आपण डिस्कस केलं प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट बनवणार कसं? तो रिपोर्ट बनवण्यासाठी पहिले तर काय करावं लागेल सर? जर्नल आणि सबसिडियरी बुक्स बनवावे लागतील. काय हे 11th मध्ये तुम्ही शिकले असाल, एकदा क्विकली रिकॉल करूयात. जर्नल एंट्री ही तर गोष्ट तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, अकाउंट्स मध्ये आल्यापासून म्हणजे 11th मध्ये सगळ्यात पहिले जर काय शिकले असाल मित्रांनो तर ते आहे तुमचं जर्नल एंट्री. आठवतंय का ते तीन तीन टाईपचे अकाउंट, रिअल, पर्सनल, नॉमिनल. थोडक्यात काय, बिझनेस मध्ये होणाऱ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला आपण काय करतो? जर्नल एंट्री पास करून रेकॉर्ड करतो. जसं तुमची टीचर होणाऱ्या प्रत्येक एक्झामला जे जे मुलांचे मार्क्स मिळाले त्याला काय करतात? रेकॉर्ड. कधी कधी सबसिडरी बुक्स पण बनवतो. आठवतंय का? सेल्स बुक, परचेस बुक, कॅश बुक, सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न. थोडक्यात तुमचं जर्नल एंट्रीचं काम कमी व्हावं त्यासाठी आपण काय बनवतो? सबसिडरी बुक्स बनवतो. थोडक्यात बिझनेस मध्ये होणाऱ्या सगळ्या ट्रान्झॅक्शनला सगळ्यात पहिले आपण रेकॉर्ड करतो. काय करतो? रेकॉर्ड. आता एकदा जर्नल एंट्री झाली की नेक्स्ट काय करतो सर? सगळ्या जर्नल एंट्रीजला आपण लेजर मध्ये टाकतो. का टाकतो लेजर मध्ये? सिंपल आहे सर. आता इमॅजिन करा तुमच्या टीचरनी सगळ्या मुलांचे मार्क्स लिहून घेतले. आता नेक्स्ट काय करणार? समजा ऋषिकेश नावाचा एक स्टुडंट आहे, तर ऋषिकेशला अकाउंट्स मध्ये किती, इकॉनॉमिक्स मध्ये किती, मॅथ्स मध्ये किती, असं प्रत्येक प्रत्येक एक्झामचे त्या त्या सब्जेक्टचे मार्क्स काय करणार? एका एका ग्रुप मध्ये टाकणार. तेव्हा जाऊन त्यांना फायनल ग्रेड काढता येईल ना. तेव्हा जाऊन काय काढता येईल? फायनल ग्रेड. म्हणजे काय नाही से प्रिपेरेशन ऑफ लेजर. लेजर मध्ये आपण काय करतो? सेम सेम टाईपचे जे ट्रान्झॅक्शन आहेत, जसं की वर्षभरात खूप सारे सेल्सचे ट्रान्झॅक्शन झाले असतील, मग सेल्सचा एक लेजर बनवतो. त्यातनं काय होतं? सगळे सेल्सचे ट्रान्झॅक्शन एकाच लेजर मध्ये, म्हणजे आपल्याला कळतं वर्षभरात किती सेल्स झालाय. असं समजा आपण रेंट पे केलंय, तर वर्षभरात जेवढं पण रेंटचं पे केलंय सगळे जर्नल एंट्रीज एकाच लेजर मध्ये म्हणजे एकाच अकाउंट मध्ये आपण काय करतो? त्याची समरी बनवतो. फायनली लेजर्स बनल्यानंतर ना त्याच्या बॅलन्सेसचा आपण एक प्रॉपर समरी बनवतो, ज्याला आपण मित्रांनो काय म्हणतो? ट्रायल बॅलन्स. काय म्हणतो? ट्रायल बॅलन्स. आठवतोय का तिथं? ट्रायल बॅलन्स म्हणजे काय? थोडक्यात प्रत्येक लेजरचा जो बॅलन्स येतो तो बॅलन्स घेऊन आपण काय बनवतो? एक समरी बनवतो. आर यू गेटिंग इट? चला, आता हे ट्रायल बॅलन्स यूज करून मित्रांनो फायनली आपण बनवतो फायनल अकाउंट, ज्याच्यात असतं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. आणि आय होप मित्रांनो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी काय आहेत, हे 3 स्टेटमेंट हे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे कळलं असेल. आता ही जो थोडा थिओरिटिकल पार्ट आहे तो एकदा क्विकली कव्हर करून घेऊयात की नेसेसिटी ऑफ प्रिपेरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. का फायनल अकाउंट्स बनवणं गरजेचं आहे? थोडक्यात तुमचा रिपोर्ट कार्ड बनवणं का गरजेचं आहे रे सर? त्यातनं आमचा परफॉर्मन्स कळेल, त्यातनं आमची पोझिशन कळेल की आम्ही क्लासमध्ये पहिल्या नंबरला आहे का शेवटच्या नंबरला आहे, कसं इम्प्रूव्ह करू शकतो हे कळेल, कुठे आमच्या चुका होत आहेत हे कळेल. सगळ्या गोष्टी असतात की नाही रिपोर्ट कार्ड मध्ये? बघा आता इथे सगळ्यात पहिले टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस कुठून करणार? तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट मधनं. कुठून करणार? ट्रेडिंग अकाउंट. मग त्यानंतर ना टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस हे करणार तुम्हाला पीएनएल मधनं. कुठून करणार? पीएनएल. आणि टू नो द फायनान्शियल पोझिशन. फायनान्शियल पोझिशन म्हणजे मित्रांनो ऍसेट्स अँड लायबिलिटीज, हे तुम्हाला कळणार बॅलन्स शीट मधनं. हे तुम्हाला कळणार ट्रेडिंग अकाउंट मधनं. कुठून कळणार? ट्रेडिंग. बघा मित्रांनो पहिले 3 पॉइंट तर तुम्हाला फक्त त्या 3 अकाउंट्स मधनं काय करणार हेच दिलेत. ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस ट्रेडिंग अकाउंट मधनं, नेट प्रॉफिट नेट लॉस पीएनएल मधनं, आणि फायनान्शियल पोझिशन म्हणजे ऍसेट्स अँड लायबिलिटीज कुठनं कळतात? बॅलन्स शीट मधनं. आता बघा उगाच पॉइंट्स वाढवायचे म्हणून अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. अरे भावा ते आलं ना इथं ऍसेट अँड लायबिलिटी मध्ये, परत परत काय रिपीट? पॉइंट्स वाढवायचे ना. 5 मार्काचा प्रश्न आलो काय लिहिणं? चांगलं आहे तुम्हाला, तुम्ही पण असंच लिहा. बघा काय म्हणतायत? अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. आता ज्यांना ह्या शब्दाचा अर्थ माहिती नाही, डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडनं मला पैसे येणं बाकी आहे, मला यानी बिझनेसला. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझे सगळे स्टुडंट्स आहात, मी तुम्हाला शिकवतोय आणि तुमची फीज येणं बाकी आहे, तर माझ्यासाठी तुम्ही झाले माझे डेटर्स. तुम्ही झाले माझे डेटर्स. क्रेडिटर्स म्हणजे ज्यांना बिझनेसनी पैसे पे करणं बाकी आहे, म्हणजे आपण कुणाकडनं तरी उधारीवर काहीतरी घेतलंय आणि आपल्याला त्यांना पे करायचंय, तर आपल्यासाठी ते झाले क्रेडिटर्स. थोडक्यात तुमच्यासाठी तुम्ही सगळे स्टुडंट्स आहात,
तुम्ही मला अजून फी दिली नाही तर तुमच्यासाठी मी झालो क्रेडिटर. कोण झालं? क्रेडिटर, कारण तुम्ही मला अजून पैसे देणं बाकी आहे. ठीक आहे. प्रिपेअर व्हेरियस अकाउंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. ठीक आहे, बघा फ्युचर प्लॅनिंग बरोबर, तुमचा रिपोर्ट कार्ड बघून तुमच्या फ्युचरची प्लॅनिंग करतात ना घरचे. याला टाका वडापावची गाडी, याचं काय खरं नाही, हे काय शिक्षणात धड दिसत नाही, याला आपलं काहीतरी चालू करून द्या इथं. आर यू गेट गेट? कळलं का मित्रांनो? चला त्यानंतर टू फाइंड द सोर्सेस अँड ऍप्लिकेशन ऑफ फंड म्हणजे काय बघा. थोडक्यात बॅलन्स शीटचा अजून एक ऍडव्हान्टेज काय माहिती का? बॅलन्स शीट मधनं तुम्हाला कळतं की बिझनेस मध्ये कुठून कुठून पैसा आला आणि तो पैसा आपण कुठे कुठे इन्व्हेस्ट केला. म्हणजे थोडक्यात बघा, जर लायबिलिटी साइड बघसाल ना, तिथून थोडक्यात पैसे आलेले असतात, जसं लोन, कॅपिटल वगैरे, म्हणजे त्या त्या ठिकाणावर आपल्याला बिझनेसला पैसे मिळाले. आणि ऍसेट साइड म्हणजे ते पैसे आपण कुठे इन्व्हेस्ट केले, त्याचं फर्निचर घेतलं, त्याची मशिनरी घेतली, त्याचे व्हेकल घेतलं, इन्व्हेंटरी घेतली. कळलं का? म्हणजे एक साइड दाखवते कुठून पैसे आले आणि दुसरी बाजू दाखवते की ते पैसे आपण कुठे इन्व्हेस्ट केले. टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म. काय असतं गुडविल ह्याच्यावर फार डिटेल मध्ये आपण डिस्कशन करणार आहे. एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत सांगायचं म्हणलं तर गुडविल म्हणजे बिझनेसचं मार्केट मधलं रेप्युटेशन. गुडविल म्हणजे मार्केट मधलं आपलं रेप्युटेशन. तर रेप्युटेशन किती आहे बिझनेसचं हे काढण्यासाठी पण तुम्हाला बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस खूप जास्त हेल्प करतं. कसं करतं हे आपल्याला पुढे जाऊन शिकायचंय. टू कॅल्क्युलेट व्हेरियस टॅक्सेस ऑफ फर्म लाईक इन्कम टॅक्स. बरोबर, आता प्रॉफिट अँड लॉस जोपर्यंत कळणार नाही बिझनेसला प्रॉफिट किती झालाय किंवा लॉस झालाय का, मग त्याशिवाय आपल्याला कळेल का आपण किती टॅक्स पे करायचंय? नाही. सो हे सगळे काय आहेत मित्रांनो, ऍडव्हान्टेजेस किंवा नेसेसिटी. चला आता पुढे जाऊयात. आता आपण मेन येऊयात आपल्या फॉर्मॅटवर. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बघूया ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट. परत एकदा रिपीट करतो, काय होतं मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट, आठवतंय का तुम्हाला? ट्रेडिंग अकाउंट म्हणजे सर जिथे आपण कोर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड गोष्टी काय करतो, आपण त्याचं अकाउंटिंग करतो. चला बघा, सगळ्यात पहिले सुरुवात होते ओपनिंग स्टॉकनी. ओपनिंग स्टॉक इथे येतो मित्रांनो आणि इकडे बघा क्लोजिंग स्टॉक इकडे येतो. ह्या दोन्हीचं लॉजिक मी तुम्हाला आजच्याच लेक्चर मध्ये देईल, बिलकुल टेन्शन घेऊ नका. आत्तासाठी सिंपल डोक्यात ठेवा, ओपनिंग स्टॉक हा डेबिट साइडला येतो, क्लोजिंग स्टॉक हा क्रेडिट साइडला येतो. ठीक आहे, चला आता एक एक करून बघा. बिझनेसचे कोर टाटा मोटर्सचे एक्झाम्पल डोक्यात ठेवा की टाटा मोटर्सला गाडी बनवण्यासाठी लागणारे मेन खर्च सगळे इथे येत आहेत का बघा. परचेसेस म्हणजे त्याच्यासाठी लागणारं सगळं रॉ मटेरियल. कॅरेज इनवर्डचा अर्थ काय असतो? कॅरेज इनवर्ड म्हणजे आपण थोडक्यात ट्रान्सपोर्टेशनचं भाडं आहे. आपण समजा एखादी गोष्ट परचेस केली, आपण एखादी गोष्ट काय केली? परचेस केली. तर तो पुढचा म्हणला की बाबा ठीक आहे, माझ्या फॅक्टरीवरनं तुमच्या इथे घेऊन जायला तुम्हाला टेम्पो बुक करावा लागेल. मग त्या टेम्पोचं जे भाडं होतं त्याला आपण म्हणतो कॅरेज इनवर्ड. बघा, इनवर्ड म्हणजे जेव्हा आपल्याकडे मटेरियल येतं त्यासाठी पे केलेलं भाडं. आउटवर्ड म्हणजे जेव्हा आपण सेल्स करतो त्यावेळेस. आता बघा मला सांगा, जर मी ते भाडं पे केलंच नाही तर ते रॉ मटेरियल माझ्या फॅक्टरीत येईल का? नाही. आणि जर ते रॉ मटेरियल माझ्या फॅक्टरीत आलंच नाही तर मला सांगा मित्रांनो, तर मला सांगा मी ती गाडी बनवू शकेल का? नाही. म्हणजे कॅन आय से तो गाडी बनवण्यासाठी डायरेक्टली लागलेला खर्च आहे. आता कॅरेज आउटवर्ड बद्दल बोलूयात. म्हणजे काय? समजा बघा, आपण कस्टमरला कधी कधी होम डिलिव्हरी करतो त्यावेळेस खर्च आपल्यालाच लागतो. बघा ना, तुम्हाला अमेझॉन वर वगैरे येत असेल ना फ्री डिलिव्हरी. फ्री डिलिव्हरी म्हणजे काय? आता थोडक्यात तो जो सेलर आहे तो तुम्हाला जो सामान विकतोय त्याचे डिलिव्हरीचे पैसे तो तुमच्याकडनं घेत नाहीये. ह्याचा अर्थ त्याला पण फ्री मध्ये डिलिव्हरी मिळते का? नाही. जे कोणी डिलिव्हरी करतंय तो त्याला तर पैसे घेत असेल, म्हणजे बिझनेस साठी तर तो एक्सपेन्स आहे. आता लक्षात घ्या, त्याला आपण म्हणतो कॅरेज आउटवर्ड. मला सांगा, बिझनेस साठी तो खर्च आहे बरोबर आहे, बट तो खर्च जर नाही केला तर मी गाडी बनवू नाही शकत का? सर गाडी तर बनली आहे, त्याचा गाडी बनवण्याशी काही संबंध नाही. तो तर सर गाडी विकण्यासाठी गरजेचं आहे. कशासाठी गरजेचं आहे? गाडी विकण्यासाठी. आणि आपण ट्रेडिंग अकाउंट मध्ये म्हणतोय गाडी बनवण्यासाठी. त्यामुळे कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग मध्ये येणार, कॅरेज आउटवर्ड हा बिझनेसचा एक्सपेन्स आहे, नॉन मॅन्युफॅक्चरिंग आहे तो प्रॉफिट अँड लॉस येणार. कुठे येणार मित्रांनो? प्रॉफिट अँड लॉस. पुढे फ्रेट म्हणजे परत ट्रान्सपोर्टेशन. फ्रेट म्हणजे थोडक्यात समुद्रमार्गे किंवा जेव्हा तुम्ही दुसऱ्या कंट्री मधनं किंवा विदिन कंट्री फ्लाईटनी सामान घेऊन येता त्यावेळेस जे ट्रान्सपोर्टेशन पे करतो त्याला आपण म्हणतो फ्रेट. डॉक चार्जेस म्हणजे काय असतं? जेव्हा तुम्ही काय करता, काय एखादी गोष्ट इम्पोर्ट केली आहे समुद्रमार्गे तर तिथे काय असतात? डॉक्स असतात. थोडक्यात आपण म्हणतो ना बंदर असतं ना, ते त्या बंदरावर म्हणजे येतात सगळे, तिथं ते शिप्स येतात, मग तुमचं सामान उतरवलं जातं. ते सामान उतरवण्यासाठी लागणारा खर्च. आता मला सांगा, टाटा मोटर्स ते स्टेअरिंग आणि गिअर समजा
अमेरिकेवरनं एक्सपोर्ट इम्पोर्ट करते. काय करते, एक एक्झाम्पल, स्टेअरिंग बॉक्स आणि गिअर काय करते, अमेरिकेवरनं इम्पोर्ट करते. आता हे समुद्रमार्गे आलं, मुंबईमध्ये समजा ते समुद्रमार्गे पोहोचलं, आता तिथे कुणीतरी माणूस असेल ना जो तिथून सगळं ते खाली सामान, माणूस नसलं कुणी कंपनी असली, ते सगळं सामान उतरून खाली घेतंय, त्याला काहीतरी खर्च होत असेल. मला सांगा, जर ते सामान उतरवलंच नाही तर ते माझ्या फॅक्टरी पर्यंत येईल का, नाही. आणि ते जर आलंच नाही तर गाडीला स्टेअरिंग लागेल का, नाही. तर त्यामुळे काय द्यायचंय, कोर गाडी मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च आहे. कस्टम ड्युटी काय असतं, थोडक्यात आपल्याला इम्पोर्ट करताना हा लागणारा टॅक्स आहे, हा गव्हर्नमेंटला आपल्याला पे करावा लागतो. वेजेसचा अर्थ काय, सिंपल आहे बघा, त्यांनी पुढे लिहिलंय पण, प्रोडक्टिव्ह म्हणजे जे प्रोडक्शन करण्यासाठी लागणारे वेजेस आहे. मॅन्युफॅक्चरिंग वेजेस अँड सॅलरी, बघा जर तुम्हाला एक्झाम मध्ये सॅलरी अँड वेजेस असं लिहिलं असेल तर ते जाणार पीएनएल ला, वेजेस आधी लिहिला असेल सॅलरी नंतर ना तर ते येणार ट्रेडिंग अकाउंटला. वेजेसचा अर्थ जे फॅक्टरी मध्ये लोक काम करतात त्यांना जो पगार देतो त्याला वेजेस म्हणतात. सॅलरी म्हणजे जे ऑफिस मध्ये काम करतात त्यांना जो पगार देतो त्याला आपण सॅलरी म्हणतो. इम्पोर्ट ड्युटी, परत जे आपण सामान इम्पोर्ट करतो त्याच्यावर लागणारा टॅक्स आहे. बघा त्यानंतर ना काय, आपण समजा कोल वगैरे, गॅस वगैरे, काय ऑइल वॉटर काय यूज केला असेल प्रोडक्शन मध्ये तर तोही आपला कोर मॅन्युफॅक्चरिंग वाला खर्च आहे. रॉयल्टी ऑन परचेस ऑर प्रोडक्शन, हा फार मुलांना एक कन्फ्युजन असतो, रॉयल्टी म्हणजे काय. त्याचं उदाहरण देतो, तुम्ही थोडंफार जर बाहेर बघसाल ना तर टोयोटा आणि मारुती सुझुकी ह्या दोन कंपनी माहिती आहे तुम्हाला. मारुती सुझुकी स्विफ्ट वगैरे बनवतो बघा, बलेनो, स्विफ्ट, ब्रिझा, आणि टोयोटा त्यांची फॉर्च्युनर इनोवा आहे. तुम्ही जर बघितलं असेल काही गाड्या दोन्ही कंपन्यांच्या असेल जे डायरेक्ट सेम दिसतात, ह्यांची ब्रिझा आणि त्यांची काहीतरी ती अर्बन क्रुझर, ह्यांची मारुती सुझुकीची काय ती बलेनो आणि ह्यांची टोयोटाची ग्लांजा, एक्झॅक्ट सेम गाड्या आहेत. सर कॉपी करतायत का, कॉपी नाही करत आहेत. त्या दोन्ही मध्ये एक करार झालाय, दोन्ही कंपन्यांमध्ये एक अग्रीमेंट झालंय. मारुती सुझुकी टोयोटाला म्हणलं तुम्ही आम्हाला तुमची टेक्नॉलॉजी द्या, तुम्ही आम्हाला तुमची काय द्या, टेक्नॉलॉजी द्या. कारण मारुती सुझुकीची टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नव्हती, तर मारुती सुझुकी त्यांना काय म्हणलं, तुम्ही आम्हाला तुमची टेक्नॉलॉजी द्या. टोयोटा म्हणलं त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला तुमची काय द्या, तुम्ही आम्हाला तुमची काय द्या, डिझाईन्स द्या. कळलं, कारण टोयोटाला प्रॉब्लेम काय होता, त्यांच्या ते फॉर्च्युनर इनोवा सोडलं तर इंडियामध्ये दुसऱ्या गाड्या जास्त चालत नव्हत्या. मग त्यांनी काय केलं, मारुतीच्या गाड्या खूप चालतात, मारुतीकडनं घेतली डिझाईन आणि मारुतीने टोयोटाकडनं घेतली टेक्नॉलॉजी. आता या अग्रीमेंट मध्ये कुणाला किती पैसे द्यायचे कसं ठरलं, फार सिंपल आहे. मारुती सुझुकी टोयोटाला काय म्हणलं, तुम्ही आमची डिझाईन यूज करून जेवढ्या गाड्या बनवसाल, काय म्हणलं मी, तुम्ही आमची डिझाईन यूज करून जेवढ्या गाड्या बनवसाल त्याच्यावर एक फिक्स पर्सेंटेज आम्हाला रॉयल्टी द्या, त्याच्यावर एक फिक्स पर्सेंट आम्हाला काय द्या, रॉयल्टी द्या. सिमिलरली टोयोटा मारुती सुझुकीला काय म्हणलं, तुम्ही आमची टेक्नॉलॉजी यूज करून जेवढ्या गाड्या बनवसाल त्याच्यावर तुम्ही आम्हाला रॉयल्टी द्या. म्हणजे कॅन आय से, आता बघा दोन्ही पण कंपन्या एकमेकांचे काय करतायत, टेक्नॉलॉजी आणि डिझाईन यूज करून गाड्या बनवतायत. ते जर टेक्नॉलॉजी आणि डिझाईन मिळालंच नसतं तर ह्या गाड्या बनल्या असत्या का, नाही. म्हणजे कॅन आय से, परत हा जो रॉयल्टीचा खर्च आहे हा कोर गाडी बनवण्यासाठी लागणारा खर्च आहे, त्यामुळे कुठे आलाय, ट्रेडिंग अकाउंट. फॅक्टरी लाइटिंग, त्यानंतर पॅकिंग चार्जेस, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, वर्क मॅनेजर सॅलरी, वर्क मॅनेजर म्हणजे काय, जो फॅक्टरीत काम करतोय, हे सगळे कॅनायचे तुमचे कोर गाडी बनवणारे खर्च आहेत. आता या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळ्यात पहिले बघा, जसं मी म्हणलं, गाडी विकून आलेले पैसे म्हणजे सेल्स, आणि ऑब्विसली त्यातनं जर काही सेल्स रिटर्न आला असेल तर तो मायनस होईल, परचेस मधनं परचेस रिटर्न मायनस होईल. आय होप तुम्हाला क्लिअर आहे. पुढे जाऊयात. ह्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, गुड्स लॉस बाय फायर, गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स वगैरे, हे सगळं काय एकदम सिंपल भाषेत समजवतो. बघा बिझनेस मध्ये गुड्स बनवले किंवा गुड्स आले तर ते कुठे लिहित होतो, ह्या बाजूला दिसतंय का बघा, ओपनिंग स्टॉक म्हणजे आपल्याकडचा जुना स्टॉक येतो, प्लस परचेस म्हणजे नवीन घेतलेला स्टॉक. म्हणजे जेव्हा जेव्हा बिझनेस मध्ये स्टॉक येतो आपण कुठं लिहितोय, डेबिट साईडला. म्हणजे जेव्हा जेव्हा जातोय कुठं लिहिलं पाहिजे, क्रेडिट साईडला. बघा सेल्स केलं की स्टॉक जातो. आता इथे एक एक रिझन वाचा आणि मला सांगा याच्यामुळे तुमचा स्टॉक कमी झाला की नाही. गुड्स लॉस बाय फायर, आग लागली आणि तुमचा स्टॉक जळाला, स्टॉक काय झाला, कमी. आता बघा इकडे जेव्हा स्टॉक वाढला तेव्हा इकडे लिहिलं, मग स्टॉक कमी झालं इकडे लिहिलं पाहिजे. गुड्स लॉस बाय थेफ्ट, चोरी झाले, गुड्स कमी झाले. परत गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल, फ्री मध्ये गुड्स वाटले. गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट, काहीतरी इमॅजिन करा तुम्ही गुड्स कुठेतरी ट्रान्सपोर्ट करत होते, घेऊन चाललेले आणि ऍक्सिडेंट झाला गाडीचा आणि काय झाले, खराब झाले.
गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स, ओनर काय केले, गुड्स ओनर बिझनेसचे गुड्स घेऊन गेले. ह्या सगळ्या कारणांनी बिझनेसचे जे गुड्स आहेत ते काय होतात, कमी होतात, स्टॉक काय होतो, कमी होतो. तर आपण कुठे लिहिणार, क्रेडिट साईडला. आणि मग फायनली जो उरलाय तो कुठे येणार, क्लोजिंग स्टॉक. काय येणार, क्लोजिंग स्टॉक. आय होप तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट मित्रांनो पूर्णपणे आता क्लिअर असेल. आणि फायनली बघा, जर तुमची क्रेडिट साइड, क्रेडिट बाजू असते मित्रांनो इन्कमची बाजू. कोणची असते, इन्कम. दिसतंय बघा तुम्हाला सेल्स. तर इन्कमची बाजू जर एक्सपेन्सच्या बाजूपेक्षा जास्त असेल, एक्सपेन्सच्या बाजूपेक्षा काय असेल, जास्त, म्हणजे इन्कम जास्त आहे, एक्सपेन्स कमी आहे, तर तुम्हाला मित्रांनो होतो प्रॉफिट. काय होतो, प्रॉफिट. बघा आता सर हा इकडे का आला, अरे सिंपल उदाहरण आहे ना. तुम्हाला काय करायचंय, अकाउंट बॅलन्स करायचंय. काय करायचंय मित्रांनो, अकाउंट बॅलन्स करायचंय. तर सिंपल आहे. तुम्ही बघा, समजा इन्कम असेल 200 आणि एक्सपेन्स असेल 180, मग तुम्हाला दोन्ही साइड जर बॅलन्स करायच्या तर 20 कुठे टाकावं लागेल, इथे. बरोबर. आणि इथे 20 का टाकावं लागलं, कारण सर इन्कम एक्सपेन्स पेक्षा 20 रुपयांनी जास्त आहे. म्हणजेच थोडक्यात काय झाला, प्रॉफिट. काय झाला, प्रॉफिट. सिमिलरली जर एक्सपेन्स जास्त असतील, इन्कम कमी, असं अज्युम करा एक्सपेन्स आहेत 180 आणि इन्कम आहे 150, म्हणजे थोडक्यात एक्सपेन्स जास्त इन्कम कमी, म्हणजे 30 रुपयाचा काय झाला, लॉस झाला. काय झाला, लॉस. कळलं का मित्रांनो. बघा म्हणून ग्रॉस लॉस कुठे आलाय, क्रेडिट साइडला. चला मित्रांनो आता पुढे जाऊयात. नेक्स्ट आपण बघूयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय बघूयात, प्रॉफिट अँड लॉस. बघा प्रॉफिट अँड लॉस एकदम सिंपल आहे. जे जे ट्रेडिंग अकाउंट मध्ये नाही जाणार ते सगळं इथे जाणार. बिझनेसचे सगळे एक्सपेन्सेस, काय म्हणलं, बिझनेसचे सगळे एक्सपेन्सेस कुठे जातात, डेबिट साइडला. आणि बिझनेसचे सगळे इन्कम कुठे जातात, क्रेडिट साइडला. म्हणजे जे जे तुम्हाला इन्कम झालंय ते कुठे जाणार, क्रेडिट साइडला. जो जो एक्सपेन्स झालाय तो कुठे जाणार, डेबिट साइडला. बघा काय लिहिलंय, सॅलरी, सॅलरी अँड वेजेस. बघा सॅलरी अँड वेजेस म्हणून पीएनएल ला आलं. वेजेस अँड सॅलरी असतं कुठे गेलं असतं, ट्रेडिंग अकाउंट. रेंट, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन, प्रिंटिंग, ट्रॅव्हलिंग, डेप्रिसिएशन, लोडिंग चार्जेस, ऑडिट फीज, एंटरटेनमेंट, रिपेअर, इंटरेस्ट. अरे जेवढे बिझनेसचे खर्च आहेत ना सगळे इथे येणार. सगळे जेवढे दिसत आहेत बघा, सगळे 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 सगळे. ह्याची लिमिटच नाहीये. एक्सेट्रा लिहिलं पाहिजे, नाही तर खाली काय लिहिलं पाहिजे, एक्सेट्रा. बिझनेस मधले सगळे खर्च आणि बिझनेसचे सगळे उरलेले इन्कम. कमिशन मिळालं, डिस्काउंट मिळाला, इंटरेस्ट मिळाला, डिव्हिडंड मिळाला, रेंट मिळालं, अजून काय मिळालं, कळलं का, ऍसेट विकला त्याच्यावर प्रॉफिट झालं. थोडक्यात सगळे एक्सपेन्सेस डेबिटला येणार, सगळे इन्कम क्रेडिटला येणार. ट्रेडिंग अकाउंट मध्ये कुठले जाणार, कोर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड. बाकी सगळे कुठे येणार, पीएनएल ला. तिथे पण बघा, तिथे पण काय होतं, डेबिटला एक्सपेन्सेस, क्रेडिटला इन्कम. इथे पण लॉजिक सेम. इन्कम जास्त आहे, एक्सपेन्स कमी आहे, तर काय होणार मित्रांनो, बघा फायनली बघा खाली इथे काय लिहिलंय, नेट प्रॉफिट. काय होणार, नेट प्रॉफिट. आणि एक्सपेन्स जास्त आहे, इन्कम कमी, तर काय होणार, नेट लॉस. काय होणार मित्रांनो, नेट लॉस. हा आहे मित्रांनो पीएनएल चा फॉर्मॅट. आता फायनली येऊयात बॅलन्स शीटवर. कुठे येऊयात, बॅलन्स शीटवर. बॅलन्स शीट मध्ये काय असतं, ऍसेट्स अँड लायबिलिटीज. काय असतं, ऍसेट अँड लायबिलिटीज. बघा आता बॅलन्स शीटच्या ह्या बाजूला आपण लिहितो लायबिलिटीज, ह्या साईडला लिहितो ऍसेट्स. जे जे बिझनेसचे ऍसेट आहेत ते सगळे इथं लिहायचे. लँड अँड बिल्डिंग, गुडविल, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, त्यानंतर बघा काय इक्विपमेंट, त्यानंतर काय मोटर व्हॅन, जे काय असेल तुमचे पेटंट्स, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क, इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर बघा तुम्ही कुणाला लोन दिलंय, तुम्ही कुणाला तरी लोन दिलंय, तुमच्यासाठी तर ऍसेट आहे ना, कारण त्याच्याकडनं पैसे येणं. त्यानंतर डेटर्स झाले. त्यानंतर बघा इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, तुम्ही इन्शुरन्स क्लेम केलाय, पैसे येणं बाकी आहे, तुमच्यासाठी काय ऍसेट. आणि शेवटी तुमचं कॅश, तुमचं कॅश, तुमच्याकडे जे बँकेत कॅश आहे किंवा स्वतःकडे कॅश आहे, तुमचे काय ऍसेट. लायबिलिटी असेल मित्रांनो, सगळ्यात पहिले येणार सगळ्या पार्टनर्सचा कॅपिटल बॅलन्स. सगळ्या पार्टनर्सचा कॅपिटल बॅलन्स. जर तुम्ही फिक्स कॅपिटल मेथड फॉलो करत असाल तर त्यांच्या करंट अकाउंटचा बॅलन्स काय येणार, करंट अकाउंटचा बॅलन्स. त्या व्यतिरिक्त बघा काय, मग बिझनेस मधला रिझर्व, मग बिझनेसला झालेला प्रॉफिट, लोन घेतलंय, बँकेचं लोन, पार्टनर कडनं लोन, बिल पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स, अजून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे सगळे काय आहेत मित्रांनो, तुमच्या लायबिलिटीज आहेत. आता सर हे सगळं टेबल पाठ करायचंय का, आन्सर इज नो. आपल्याला जसं जसं क्वेश्चन येईल तसं तसं आपल्याला फक्त बघायचंय की कुठली गोष्ट कुठे जाणार आहे, कुठली गोष्ट कुठे जाणार आहे. आणि ह्या व्यतिरिक्त मित्रांनो फायनली असतात काही ऍडजस्टमेंट्स. काय असतात, ऍडजस्टमेंट्स. ऍडजस्टमेंटचा अर्थ काय लक्षात घ्या. बघा परत एकदा आपण काय करूयात, फायनल समराईज करूयात. बघा फायनल समराईज करूयात. काय सर,
3 रिपोर्ट्स बनवतो आपण. किती? 3 रिपोर्ट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि फायनली बनवतो मित्रांनो बॅलन्स शीट. काय बनवतो? बॅलन्स शीट. आय होप तुम्हाला हे तिन्ही रिपोर्ट्स क्लिअर आहेत. आता बघा ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय जातं? कोर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड एक्सपेन्स अँड इन्कम. त्यानंतर पीएनएल मध्ये काय जातं मित्रांनो? अदर एक्सपेन्सेस अँड इन्कम. जे जात नाही ट्रेडिंगला ते सगळं कुठे जातं? इथे. आणि फायनली याच्यात काय जातं? ऍसेट्स अँड लायबिलिटीज. ऍसेट्स अँड लायबिलिटीज. आता मित्रांनो फायनली तुम्हाला जे आता क्वेश्चन दिसणार आहेत ना ते तुम्हाला असे दिसतील. तुम्हाला काय दिलेलं असणार आहे? तुम्हाला दिलेला असेल एक ट्रायल बॅलन्स. काय दिलेला असेल? एक ट्रायल बॅलन्स. आणि त्या ट्रायल बॅलन्सला यूज करून तुम्हाला हे 3 रिपोर्ट्स बनवायचे. कुठले कुठले? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. आता त्या ट्रायल बॅलन्स मधली सगळी माहिती ह्याच्यात टाकल्यानंतर न फायनली तुम्हाला काही ऍडजस्टमेंट्स करावे लागतात. काय करावे लागतात? ऍडजस्टमेंट्स. सर काय असतात ते ऍडजस्टमेंट्स? ते आपण मित्रांनो उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे. एकदा लिस्ट तुम्हाला दाखवून देतो. ऍडजस्टमेंट्सची लिस्ट इथे सुरुवातीला होती. परफेक्ट. ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स आहेत. सर सगळ्याच्या सगळ्या ऍडजस्टमेंट एक्झाम मध्ये येतात का? नाही. एक्झाम मध्ये शक्यतो 4 ते 5 ऍडजस्टमेंट्स येतात. आपण सगळ्या ऍडजस्टमेंट खूप डेप्थ मध्ये शिकणार आहे. मित्रांनो मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की जर तुम्ही मी जेवढं सांगतोय तेवढं पुढच्या 2-3 लेक्चर्स मध्ये पूर्ण लक्ष देऊन ऐकसाल ना तर तुम्हाला एकदम क्लॅरिटी सोबत पूर्ण चॅप्टर क्लिअर होऊन जाईल. बघा कॅपिटल अकाउंट परत एकदा क्विकली रिकॉल करू. काय होतं कॅपिटल मध्ये? सर ज्यामुळे पार्टनरचा बॅलन्स काय होतो? वाढतो. काय होतो? वाढतो. ते आपण लिहितो क्रेडिट साइडला. आणि ज्यामुळे पार्टनरचा बॅलन्स काय होतो? कमी होतो. ते आपण लिहितो मित्रांनो डेबिट साइडला. मित्रांनो जर तुम्हाला ह्याचे ऍडिशनल क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी हवे असतील तर तुम्ही नक्कीच आमचा व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला मित्रांनो ऍडिशनल प्रॅक्टिस क्वेश्चन्स मिळतील ज्यातनं तुमचं एक्झाम प्रिपरेशन अजून स्ट्रॉंग होईल. आर यू गेटिंग इट? आणि जर तुम्हाला लिंक जॉईन करताना जमत म्हणजे नसेल येत, काही प्रॉब्लेम येत असेल, इश्यू फेस होत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. आमची टीम तुम्हाला रीच आउट करेल आणि तुम्हाला नक्कीच हे ऍडिशनल क्वेश्चन्स आणि नोट्स प्रोव्हाइड करेल. सो सी यू ऑल मित्रांनो इन द नेक्स्ट लेक्चर. मीनवाईल तुम्ही आपल्या फ्रेंड्स सोबत हे लेक्चर्स शेअर करत राहा. हे लेक्चर्स सारखं बघत राहा सो दॅट तुमचे कन्सेप्ट अजून काय होतील? स्ट्रॉंग होतील. सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.